फार्म हाऊस लँड परचेस करताना बायर्सची फसवणूक ही कशी होते किंवा अशा कोणत्या कोणत्या चुका आहेत ज्या बायर्सनी नको करायला? सुरुवातीला आपण जेव्हा लँड घेतो त्यावेळेस बरेच लोक ही चूक करतात की त्याचं टायटल ते चेक नाही करत. म्हणजे त्याची पोझिशन कशी आहे, म्हणजे तो क्लास 1 मध्ये 2 मध्ये आहे, त्यानंतर तिचं NA झालेलं आहे, फार्म लँड आहे की रिसॉर्ट NA आहे, त्याच्यामध्ये 3-4 प्रकार असतात. तर हे जे क्लिअर टायटल आहे की नाही ही सुरुवातीला पाहायला पाहिजे. त्या पद्धतीचा एक पहिला पॉइंट आहे. त्यानंतर दुसरा एक चूक होते की रोडचा ऍक्सेस बरेच लोक बघत नाही, की त्यांना वाटतं की उद्या चालू इथे रोड होईल, पण डीपी प्लॅन काय आहे हा पण चेक केला पाहिजे. इथे किती मीटरचा रोड येईल, इथून आपली 4 व्हीलर जाईल का, आणि कधीपर्यंत डेव्हलप होईल, या गोष्टींचं ते इग्नोरन्स असतं. त्यानंतर वॉटरची अवेलेबिलिटी कशी आहे, तिथे पाण्याचं आहे का मुबलक, की 12ही महिने पाणी आहे का. पावसाळ्यामध्ये भरपूर तिथे पाणी दिसतं आपल्याला, पण उन्हाळ्यामध्ये त्या पद्धतीचं पाणी तिकडे नसतं. बऱ्याच ठिकाणी पिण्याचं पाणी पण तिकडे अवेलेबल नसतं. तर तिकडे कनेक्शन आहेत का, म्हणजे डॅम कडून तिथे पाईपलाईन आलेली आहे की नाही, किंवा विहीर किंवा बोरला पाणी येतं का, उन्हाळ्यामध्ये पाणी राहतं का इथं. हे आपण बरेच लोक मिस करतात. फक्त पावसाळ्यामध्ये तिकडे बुकिंग जास्त होतात की लोक नेचर पाण्याचा एक विचार करून घेतात, पण उन्हाळ्यामध्ये तिथली परिस्थिती पूर्ण वेगळी असते. ही एक चूक होते. त्यानंतर एक आयसोलेटेड लोकेशनला एक लोक बाय करतात जस्ट बिकॉज ऑफ थोडंफार प्राइसिंग मध्ये डिफरन्स असतो म्हणून. पण जर तुम्ही बघायला गेलं तर आयसोलेटेड लोकेशन्स मध्ये तिथे काही डेव्हलपमेंटचे चान्सेस कमी असतात किंवा काही रिझर्वेशन्स असतात आजूबाजूला, की जेणेकरून तुमचं कन्स्ट्रक्शन तुम्हाला विला डेव्हलप केल्यानंतर पण रेस्ट्रिक्शन्स येऊ शकतात. या गोष्टी चेक नाही होत. आणि दुसरं येतं त्यानंतर पण की प्राइसिंग बघूनच लोक लोकेशन चूज करतात. ही एक मोठी चूक होते की उद्या डेव्हलप होईल, परवा डेव्हलप होईल या येतो नाही. पण बरेच अशा पण लँड्स आहेत की ज्या जवळ आहेत पण त्यांची डेव्हलपमेंट नाही झालेली. त्याचं कारण एक म्हणजे तिथलं जे प्लॅन आहे तिथे रोड नसतो ऍक्सेस गेलेला, म्हणजे किंवा काही क्लॅशेस असतात आजूबाजूच्या फार्मच्या ओनर सोबत. त्यामुळे ही जे चुका आहेत या मेजरली होत आहेत त्र्यंबकेश्वरला. आणि बरेच लोकांना प्रॉपर्टी घेतल्यानंतर या चुका रिअलाइज होतात, कारण ते फक्त जस्ट एक वरतूनच बघून घेतात की सध्या आता असं प्लॉट आहे किंवा चीप आहे ते, पण हे चित्र खूप वेगळं आहे.